3 ठिकाणी दर्शन केलं. कुठे कुठे? एक महादेवाचं मंदिर आहे, दत्तात्रेयचं मंदिर आणि त्रिवेणी संगमला ती तिन्ही उंबराला चक्कर मारली. अच्छा त्याला तीर्थरूपी म्हणतात. अच्छा ते लहान मुलांना 12 वयापर्यंत हाफ तिकीट आहे. हाफ तिकीट आणि बाकीच्यांचं फुल तिकीट. बाकीच्यांचं फुल तिकीट. महिलांना सर्व गाड्यांमध्ये हाफ तिकीट. नमस्कार मंडळी, मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं वेगमी अर्थात विचारांच्या गतीत. आम्ही या युट्यूब चॅनल मंडळी, आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिला की आपण गाणगापूरपर्यंत जो केलेला प्रवास आणि गाणगापूरमध्ये आपण श्री गुरुदेव दत्तांचं छान दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी पहाटे अक्कलकोटसाठी निघालो. तर आपण सकाळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एसटीने आपण हा प्रवास सुरू केला. प्रवासामध्ये ज्या गमती जे सहप्रवासी होते त्याच्याशी आपण ज्या काही गप्पा मारल्या, त्यांच्याकडनं जी काही माहिती या धार्मिक स्थळांमध्ये घेतली मिळवली ती आपण यामार्फत टाकण्याचा प्रयत्न केला. तसंच आपण श्री स्वामी समर्थांच्या समाधी मठाचं दर्शन घेतलं. जोडपा महाराजांचं ते स्थान आहे, तिथे वटवृक्ष मंदिर आहे त्याचं दर्शन घेतलं. जे गुरुस्थान आहे तिथलं दर्शन घेतलं. आणि आजूबाजूची जी काही मंदिर आहे, देवस्थान आहे, जसं की श्री खंडोबांचं मंदिर, मारुतीचं मंदिर यासारख्या ठिकाणचं आपण दर्शन घेतलं. तसंच जे अन्नक्षेत्र जे दिवसाला जिथे अनेक हजारो भाविक आपला महाप्रसाद घेतात, तर अशा या ठिकाणांचं आपण दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला व्हिडिओ नक्की आवडेल आणि आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. जागा नाही, आम्ही बघ कसे बसलो. बघ तिसरीची ती पण त्यांनी दिली म्हणून बाबा बघ कसे बसले. आपण आता आपली एस टी थांबली आहे, दोन द्या दुधनीच्या इथे थांबलेली आहे नाश्त्यासाठी. आणि आपण याच्यामध्ये नाश्ता करतो आणि दादांकडनं भजी आणि लाडू घेतला आहे आणि गरमागरम हा चहा. मंडळी, आपण आता या एस टीने गाणगापूरवरनं निघालो आणि तिथून आता दुधनीला आलो आहे. आणि आपली एस टी नाश्त्यासाठी थांबलेली आहे आणि समोरच हे हॉटेल आहे श्री रूपा भवानी रेस्टॉरंट आणि इथे गरमागरम नाश्ता मिळतो आहे. आणि इथे हे दादा वडे आणि भजी तळत आहेत आणि आपण घेतलेला आहे हा गरमागरम चहा. म्हणजे इथं आता 10 मिनटाचा थांबा घेऊन ही आपली बस निघेल गाणगापूर, शिर्डी आणि अक्कलकोट. मंडळी, आपल्याबरोबर सहप्रवासी आहेत आणि बस आधीच पूर्ण भरलेली, त्याच्यामुळे आपल्याला बसायला जागा नव्हती. तर या दादांनी आपल्याला बसायला तिसरी सीट दिली आहे. मुंबईत जसं आपण प्रवासामध्ये एकमेकांना मदत करून प्रवास करतो, तशीच एस टीमध्ये देखील ही चांगली माणसं भेटली आहेत. तर मम्मी पप्पांना देखील सीट मिळाली, मला मिळाली नव्हती पण या दादांनी दिली. दादा आपण कुठचे? आम्ही अकलूजचे आणि दत्तदर्शनासाठी आहे. आम्ही गंगापूरला आलो दत्तदर्शन. अच्छा, खूप अशी गर्दी होती तरी त्यातून आम्ही दर्शन घेतलं. अच्छा, कधी आलात तुम्ही इकडनं? आम्ही आलतो काल आलतो. अच्छा, मुक्काम केला. तर संगम बिंगम करून एकदम मस्तपैकी दर्शन घेतलं काल संध्याकाळी. अच्छा, रात्री दर्शन घेतलं आणि आज सकाळी पुन्हा? आज सकाळी पुन्हा अजून घेतलं. अरे वा, अच्छा, म्हणजे कळसाचं दर्शन. कमीत कमी 6 ते 7 वर्ष झाली. अच्छा, पहिले आमुष्याला येत होतो, हां, मग ते मुलं बाळ आणायचे सोडून दिले. आता आपलं वय झाल्यामुळं मी एकला येऊ लागतो. अच्छा, एकटेच असतं. हो, आणि वय काय आपलं? वय 81 संपलं, 82 चालू झालं. अच्छा, 1 तारखेपासून 1 तारखेपासून
आणि आता थंडी होती गेल्या तेव्हा? थंडी होती, काय 2 मिनटं थंडी गार लागते, जास्त नाही. पाणी गार असतं पण 2-5 मिनटं गार लागतं, नंतर काही एवढं उशीर जाणवत नाही. बरोबर. आणि आता गाणगापूर आल्यानंतर तुमचं म्हणजे नक्की क्रम काय असतो? म्हणजे आधी काय नसतं, आपले करमणूक म्हणून येत नाही. कसं आहे, घरात सुख समाधान लागावं हे इच्छेने किंवा देवाची एक श्रद्धा म्हणून आपण त्या भावनेने येतो, बाकीचं काय नाही. आधी संगमावरती आंघोळ केली तुम्ही? हो हो. आणि नंतर मग दत्तगुरूंचं नंतर दर्शन केलं. अच्छा. हो, 3 ठिकाणी दर्शन केलं. कुठे कुठे? एक महादेवाचं मंदिर आहे, दत्तात्रेयचं मंदिर, आणि त्रिवेणी संगमला ती 3 उंबरांना चक्कर मारली. अच्छा. त्याला तीर्थरूपी म्हणतात ते. अच्छा अच्छा. आणि त्यासाठी तुम्ही कधी काल रात्री आलात? हो. अच्छा. आणि मध्यरात्री 11 वाजता आंघोळ केली. अच्छा. रात्री 11 वाजता आंघोळ 11 वाजता आंघोळ केली. अच्छा. आणि पहाटे दर्शन? आंघोळ केल्यानंतर 10-15 मिनिटांनी प्रदक्षिणाला गेलो. अच्छा. हो, ते दत्तात्रेयाच्या हां. म्हणजे त्याला गावठी भाषेत उंबर म्हणतात. अच्छा. तिकडे गेल्यानंतर 2-4 जण दर्शनं घातल्या हां. आणि नंतर आलो. अच्छा. म्हणजे इकडे गावामध्ये आल्यानंतर बारी लागल्यावर दर्शन झालं 1 तासामध्ये. हां. 4-4:15ला आम्ही बाहेर पडलो. हां. हां. आणि त्याच्यानंतर आता एस टी पकडली? आता एस टी पकडली. आता कुठे परतीचा प्रवास की अक्कलकोट? आता मी डायरेक्ट कर्जतला जाणार. अच्छा. हां. आता कर्जतला गेल्यानंतर आमुष्य टायमाला किंवा पुढं पौर्णिमेला मी तुळजापूरला जाणार. अच्छा. हां. अच्छा. म्हणजे तुमची फेरी अशी चालूच असते आता देवदर्शनाची? काय तर उतरतं वय झालं, सगळं फ्री मिळतं, त्याच्यामुळं नुसतं आपलं देवधर्म करत फिरायचं. अच्छा. बाकी काय नाही. ठीक आहे, धन्यवाद. आपण बसमध्ये सहप्रवाशांची गप्पा मारतोय आणि सर गप्पा मारल्यानंतर आपल्याला कळतंय की ही जी देवस्थानं आहे ती किती जागृत आहे आणि किती त्या देवस्थानाप्रती नागरिकांच्या या भाविकांच्या श्रद्धा आहेत. आणि भल्या पहाटे तीर्थस्नान असेल किंवा देवदर्शन असेल यासाठी लोक बाहेर पडले आणि खरंच माणुसकी कुठेतरी या प्रवासामध्ये दिसते. म्हणजे आपल्याला बसायला जागा नसताना जागा ऍडजस्ट करणं, इतर सहप्रवाशांना जागा देणं, यासारखी बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या प्रवासात अनुभवायला मिळत आहेत. आणि खरंच म्हणजे खूप भाग्य आहे आपलं की आपण या महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलो आणि इथे ही माणुसकी जपली जाते. तर खरंच हा प्रवास असाच पुढे चालू राहील. आणि काही महाराष्ट्र राज्य शासनाच्या प्रवाशांसाठी योजना आहेत, त्याबद्दल आपण कंडक्टर दादांबरोबर बोललो आहोत. तर त्यांनी सांगितलं की अक्कलकोट स्टॉप आल्यानंतर आपण त्याबद्दल सविस्तर बोलूया आणि मी त्याबद्दल तुम्हाला माहिती देईन. तर खरंच अशा गोष्टी आहेत त्याचा देखील आपण लाभ करा. जसं त्या बाबांनी सांगितलं की 75 वर्षानंतर एस टीचा प्रवास हा महाराष्ट्रामध्ये संपूर्ण मोफत आहे. तर अशा सुविधांचा लाभ आपण घेतला पाहिजे. सर्वप्रथम आमची महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ज्या बसेस आहेत ह्या एकदम सुरक्षित प्रवासासाठी आहेत. सर्वप्रथम महिलांसाठी सन्मान योजना, ज्या की सर्व महिलांना हाफ तिकीट मिळेल सर्व प्रकारच्या गाडींमध्ये. तसेच ज्येष्ठ अमृत योजना जी आहे जी वरिष्ठ नागरिकांसाठी, जी 75 वर्षाच्या पुढे पूर्णपणे मोफत आहे सर्व गाड्यांसाठी. आणि 65 ते 75 वर्षांच्या नागरिकांसाठी अर्धे तिकीट आहे, जेणेकरून हा प्रवास सुखरूप होऊन जातो. आणि हाफ तिकीट असतं ते कोणती वयापर्यंत? लहान मुलांना 12 वयापर्यंत हाफ तिकीट आहे. हाफ तिकीट आणि बाकीच्यांचं फुल तिकीट? बाकीच्यांचं फुल तिकीट. महिलांना सर्व गाड्यांमध्ये हाफ तिकीट. अच्छा. आणि दादा आपण कुठचे मूळ? मी मूळ पाथर्डी, अहमदनगर जिल्हा पाथर्डी. तर मंडळी आता आपण आहोत अक्कलकोट एस टी स्टँडच्या इकडे आणि या इथे सगळे एस टी लांबून कुठनं येत आहेत बऱ्याचशा ठिकाणाच्या. आणि इथे सूर्योदय हळूहळू सूर्यनारायण दर्शन देत आहेत आणि इथे प्रवाशांची गर्दी बघा एस टी स्टँडला. तर मंडळी इथपर्यंतचा गाणगापूर ते अक्कलकोट एस टी स्टँडपर्यंतचा प्रवास आपला खूप छान झाला आणि प्रवासामध्ये खूप छान माणसं भेटली आणि त्यांच्याकडनं बरंचसं काही मार्गदर्शन आणि काही नवीन ऐकायला मिळालं. कंडक्टर दादांनी एस टी महामंडळाच्या ज्या योजना आहेत प्रवाशांसाठी त्याची थोडक्यात आपल्याला माहिती दिली. इतक्या धावपळीत देखील त्यांनी आपल्यासाठी वेळ दिला, त्यासाठी त्यांचं पण पुन्हा एकदा आपण आभार मानूया. खंडोबा मंदिर, समाधी मंदिर आणि नंतर वटवृक्ष. तुम्हाला रिक्षा भरपूर भेटतात. अच्छा, समाधी मंदिराच्या इकडे. ऑटो आहेत. अच्छा, ऑटोनी जावं तिथं. ठीक आहे, चालेल, धन्यवाद. आणि तिथं गुरुमठ आहे का आत तिथं? अच्छा, गुरुमठला पण जाऊ. गर्दी आहे आज का? म्हणजे तुम्ही जाऊन आला तुम्ही? आज गर्दी. कारण पौर्णिमा आहे ना, त्यामुळे आज गर्दी असते. असती गर्दी थोडा. असे नका तुम्हाला दर्शन मिळतं. अच्छा, चालेल चालेल, धन्यवाद. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मंडपाच्या मंदिराला जाऊ पहिला. हो मंडळी, हे अक्कलकोटचं एस टी स्टँड आणि इथून बऱ्याच ठिकाणी मुंबई, ठाणे, पुणे, अलिबाग, बोरिवली,
सोलापूर, करमाळा, अहमदनगर, धाराशिव अशा बऱ्याच ठिकाणी जाणाऱ्या एस टी महामंडळाच्या किंवा परराज्यातील जे एस टी महामंडळ आहेत त्यांच्या बसेस आपल्याला इथे मिळू शकतात, जेणेकरून आपण पुढचा प्रवास. आणि इथून शेअर ऑटो आहे जे आपल्याला वटवृक्ष मंदिराकडे देखील जाण्यासाठी मिळतात. पण आपल्याला ते काका भेटले, त्यांनी आधी सांगितलं की आपण आधी खंडोबा मंदिराकडे जावा, तिथून श्री स्वामी समर्थांच्या समाधी मंदिराकडे जावा आणि त्याच्यानंतर तुम्ही वटवृक्ष मंदिराकडे जाऊ शकता. आणि असं वाटत होतं की आज पौर्णिमा आहे त्याच्यामुळे गर्दी असेल, पण विशेष गर्दी नाही असं त्या काकांनी सांगितलं. तर आपण मग आता जो क्रम सांगितला त्याप्रमाणे आपण आता श्री स्वामी समर्थांच्या या दर्शनाला सुरुवात करूया. इकडे समोर जे दिसतं आहे तिथून एस टी स्टँड आहे आणि तिथून आपण बाहेर आलो आणि चालतच समोर एक साधारण 100 मीटरच्या अंतरावरती असेल हे खंडोबा देवाचं मंदिर, श्री खंडोबा मंदिर जवळच आहे अगदी एस टी स्टँडच्या. आपल्याला रोड क्रॉस करून या खंडोबा मंदिरामध्ये आधी आपण दर्शन करणार आहोत. श्री खंडोबा मंदिर, श्री स्वामी समर्थांचे आगमन स्थान. श्री स्वामी समर्थांचे आगमन झाले ते अश्विन शुद्ध पंचमी ललित पंचमी शके 1779 इसवी सन 1857च्या नवरात्र काळात श्री स्वामी समर्थांनी सर्वप्रथम काही काळ या मंदिरात वास्तव केल्याने त्यास प्रथम स्थान व महत्त्वाचे स्थान मानले जाते. तर हे एक पवित्र स्थान आहे आणि स्वामी समर्थ जेव्हा अक्कलकोटला आगमन झाले ते याच ठिकाणी. श्री खंडेरायाचं दर्शन घेऊन आता चाललेलो आहोत ते श्री स्वामी समर्थांच्या समाधी मठाकडे. आणि अक्कलकोट एस टी स्टँडपासून ही दोन्ही देवस्थानं जी आहेत ती अगदी जवळच आहेत. तर आपण खंडेरायाच्या मंदिरात म्हणजे जिथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचं प्रथम दर्शन झालेलं त्या खंडेरायाच्या दर्शनात जाऊन आलो आणि आता श्री स्वामी समर्थांच्या समाधी मठाकडे जाऊ आणि त्याच्यानंतर जो मुख्य वटवृक्ष मठ आहे तिथे आपण जाणार आहोत. तर आधी आपण ही एस टी स्टँडच्या जवळची जी देवस्थानं आहेत ती आपण करूया आणि इथलं दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या समाधी मठाकडे आलो आणि इथे लिहिलेलं आहे की 1 मिनिटाच्या अंतरावर आहे आणि इथे आज पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी रांग लागली आहे आणि बाजूला जुनी बांधकामं असणारी घरं आहेत. जुने राजवाडे असतात त्या प्रकारचं हे पारंपरिक बांधण्यात आलेलं राजवाड्याप्रमाणे सुंदर असं हे मंडळी. आता आपण समाधी मंदिरात दर्शन करून चाललेलो आहोत ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष मंदिरामध्ये. जे मुख्य मंदिर आहे वटवृक्ष मंदिर तिथे आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरात आपण दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आपला असेल तो परतीचा प्रवास. तर समाधी मंदिरामध्ये आज पौर्णिमेनिमित्त बऱ्यापैकी गर्दी होती. दर्शन तर छान झालं. गेटजवळ असणाऱ्या दुकानांजवळ आपण ही अशा प्रकारची फुलांची परडी आणि ते ताट घेतलं आहे
आणि तिथेच आपल्या ज्या काही बॅगा आहेत त्या तिथेच आपण जमा केल्यात. आणि आता इथून आपल्याला आत प्रवेश करायचा आहे. स्त्री आणि पुरुषांसाठी 2 वेगवेगळ्या रांगा आहेत. आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष मंदिरात आलो आहे. हे वटवृक्षाचे आपण दर्शन घेऊया. श्री स्वामी समर्थ. तर हाच तो भला मोठा वटवृक्ष आहे आणि हे श्री स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर आणि आतमध्येच गाभाऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे. वृक्ष मंदिरातून बाहेर आल्यानंतर ही बाहेर विविध दुकानं आहेत. इथे आपल्याला पूजेला लागणारे साहित्य किंवा दोरे, मूर्त्या आपल्याला इथे मिळतील. थँक्यू. मंडळी, आता आपण श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ इथे आलो आहोत आणि आता इथे या छान 2 दीपमाळ आहेत. इथे ही श्री स्वामी समर्थ महाराजांची उंच मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, ही धान्यकोटा आणि ही गाय वासरू वात्सल्य. नवसाचा मारुती. तर आता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या वटवृक्ष मंदिराच्या बाजूलाच असणारं हे मारुतीचं मंदिर आहे. तिथे आपण आता दर्शन घेतो. आता होते गुरु मंदिर बाळप्पा महाराज मठाकडे जाण्याचा मार्ग. श्री स्वामी समर्थांचा जो मठ आहे तिथूनच म्हणजे वटवृक्ष मठ आहे मंदिर, त्याच्या अलीकडेच हा बाळप्पा महाराजांचा मठ आहे आणि तिथे आपण आता दर्शन घ्यायला चाललो आहे. तर बघूया, भाविकांची गर्दी आता खूप वाढली आहे. दुपारची वेळ आहे, वाजले आता 12:30 आणि सकाळी गर्दी जेव्हा आपण इथे आलो तेव्हा एवढी विशेष गर्दी होती, पण एवढी विशेष नव्हती. पण आता गर्दी वाढत चालली आहे. आता आपण येऊन पोचलेलो आहोत ते श्री स्वामी समर्थ महाराजांच्या श्री गुरु मंदिरकडे, बाळप्पा मठ, अक्कलकोट. या मठाचं एक वैशिष्ट्य आहे की इथे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावलांचे ठसे आहेत. तर आपण हे ठसे पाहूया. तर हे जे चौकोन आखले त्याच्यामध्ये स्वामींच्या पावलांचे ठसे आहेत. तर या ह्याच्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे पाऊल आहे, एकदम स्पष्ट दिसतं. श्री स्वामी समर्थ. आणि ही आहे बाळप्पा महाराजांची मूर्ती. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मंडळी, आपण येण्यापूर्वी ऑनलाईन बुकिंग केलेलं आणि आता ऑनलाईन बुकिंग करून अन्नछत्राच्या या महाप्रसादासाठी आलो आहे. आणि त्यासाठी हे बघा किती गर्दी आणि किती भाविक या अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. ही झाली ऑनलाईनची गर्दी. आणि पलीकडे आहे ते ज्यांनी प्रत्यक्ष तिथे येऊन ज्यांनी रांग लावून घेतलं आहे ते असंख्य भाविक इथे
या अन्नछत्रामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतात. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आहे अक्कलकोटचं, तिथे जाऊन आपण हा महाप्रसाद घेऊ शकता. इतर वेळेला जेव्हा गर्दी असते त्यावेळेस आपल्याला रांगेत वाट बघायला लागू शकते, परंतु याची व्यवस्था ऑनलाईन देखील आहे आणि ती कशा प्रकारे आपण करू शकतो, म्हणजे ती नोंदणी कशा प्रकारे करायची ती आपण थोडक्यात आपण या स्क्रीनद्वारे आपण पाहूया. तर त्यासाठी आपल्याला स्वामी अन्नछत्र.org आपण गुगलवरती जाऊन देखील सर्च करू शकता आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला मुखपृष्ठ म्हणजे होम पेजवरतीच महाप्रसाद बुकिंगची सुविधा आहे. तिथे गेल्यानंतर काही गोष्टी आपल्याला निवडाव्या लागतात, जसं की आपण कोणत्या तारखेला आपण हा महाप्रसाद घेणार आहोत, ती तारीख नंतर आपण किती जणांकरता बुकिंग करतो आहोत, किंवा जर ते महाप्रसादासाठी जर आपल्याला सेवा द्यायची असेल तर त्या सेवेचं बुकिंग आपण घेऊ शकता. आपलं संपूर्ण नाव, आपला आधार नंबर आणि किती जणांची ही बुकिंग आहे. तर मी आता ऑनलाईन बघतो आहे, तर जास्तीत जास्त एका नावासोबत 5 जणांची नावांची देखील ही बुकिंग करता येते. आपला मोबाईल नंबर, ईमेल आय डी, कोणत्या शहरातनं आपण आहात, स्वतःचा फोटो, आधार कार्डची स्कॅन कॉपी, कुटुंबातला एक प्रतिनिधी, त्याची ही माहिती द्यावी लागते. आणि त्यानंतर ज्या व्यक्तींची नावं आहेत, म्हणजे ज्या अतिरिक्त 4 व्यक्ती आहेत, म्हणजे प्रमुख आणि 4 जण, म्हणजे असे एकूण 5 जणांची नावं, त्यांचा आधार नंबर, मोबाईल नंबर आपल्याला तिथे नमूद करावा लागतो. त्याच्यानंतर स्कॅन केलेला आधार कार्ड आपल्याला अपलोड करावा लागतो आणि दुपारी 1:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतचा स्लॉट आहे, जो अर्धा तासाचा हा स्लॉट अवेलेबल आहे, तो आपल्याला निवडावा लागतो. आणि जो संध्याकाळचा म्हणजे रात्रीच्या वेळेचा जो महाप्रसाद आहे तो 8:30 ते 10:30च्या वेळात हा ऑनलाईन स्लॉट देखील आपण बुक करू शकता. तर या वेबसाईटवरती जाऊन आपण ही सुविधा घेऊ शकता, जेणेकरून आपला वेळ वाचेल. तसेच आपण जेव्हा तिथे आपण रांगेत उभे राहाल, म्हणजे ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर रांगेत उभे राहिले, तर आपण जी वेळ निवडली आहे त्याच्या 15 मिनिटं आधी आपल्याला तिथे पोचायचं. तर तिथे या वेबसाईटवर तिथे दिलेलं आहे. आणि सोबत आपण पुरावा म्हणून, ओळख म्हणून आधार कार्ड आपला जो इथे आपण नमूद केला आहे त्याची स्कॅन कॉपी PDF मध्ये, किंवा जर आपल्याकडे प्रत्यक्ष आधार कार्ड असेल तर आपण ते दाखवू शकता. तरी छान व्यवस्था आहे अन्नछत्र मंडळाची महाप्रसाद. फायनली आपण श्री क्षेत्र गाणगापूर आणि श्री क्षेत्र अक्कलकोट या दोन्ही ठिकाणी दर्शन करून आपण पुन्हा आपल्या घरी आलेलो आहोत. रात्री येताना सोलापूरहून आपली सिद्धेश्वर एक्सप्रेस होती आणि आली ती वेळेच्या आधीच. 10:30ची गाडी होती, 10 वाजता ती प्लॅटफॉर्म लागली. ती सोलापूरहून मुंबईसाठी रवाना होते. गाडी बऱ्यापैकी भरलेली होती, पण सुदैवाने आपल्या तिकिटी कन्फर्म झाल्या आणि ट्रेनमधल्या सहप्रवाशांसोबत देखील आपण आपल्या सीट ॲडजस्ट केल्या. त्यामुळे आपला संपूर्ण परिवार एकत्र या प्रवासामध्ये येताना देखील एकाच डब्यामध्ये आणि एकाच कंपार्टमेंटमध्ये होता. त्यामुळे प्रवास एकत्रित आणि व्यवस्थित झाला. तर छान दर्शन झालं. आतापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हा पूर्ण प्रवास दाखवण्याचा हा पूर्ण प्रयत्न केला. या प्रवासाच्या अनुभवातून एक नक्की सांगेन, जर तुम्ही अशा तीर्थक्षेत्री किंवा देवदर्शनाला जात असाल तर गर्दीच्या वेळेपासून सावध राहा. कारण अशा वेळेला काय होतं, आपलं व्यवस्थित दर्शनही होत नाही आणि चेंगराचेंगरीसारखे प्रकार होतात. आणि नवीन वर्षाची सुरुवातच होती, त्याच्यामुळे बऱ्याच ठिकाणी गर्दी होती. सुदैवाने आपलं दर्शन छान झालं, पण गर्दी असल्या कारणाने एक मनासारखं मंदिरात जास्त वेळ थांबणं वगैरे तसा प्रकार आपल्याला नाही अनुभवता आला. पण एकंदरीत छान दर्शन झालं. अशा ठिकाणी आपण जेव्हा जातात तेव्हा आपण STचा आपण प्रेफरन्स देतो, पण पुन्हा तेथे देखील बऱ्यापैकी गर्दी झाली. त्यामुळे येताना आपल्याला म्हणजे श्री क्षेत्र अक्कलकोटहून सोलापूर येताना आपल्याला प्रायव्हेट गाडीने यावं लागलं. त्यामुळे अशा अडचणी होऊ शकतात. बाहेर पडताना आपण शक्य ते सुट्टे पैसे किंवा कॅश हा प्रकार ठेवा. कारण हल्ली आपण UPI ट्रान्झॅक्शन जास्त करतो, पण काही वेळेस सगळ्या ठिकाणी UPI हा पर्याय चालत नाही. त्यामुळे आपण सोबत सुट्टे पैसे आणि पुरेशी कॅश ठेवावी, जेणेकरून आपल्याला प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर हा होता एक छान अनुभव आपला या देवदर्शनाचा.
आणि नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने झाली आणि ही आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवत आली. मंडळी, आयुष्य हा एक सुंदर प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये भेटलेला प्रत्येक वाटाडे आणि सहप्रवासी याच्याकडनं खूप काही शिकता येतं आणि यासाठी त्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि जास्तीत शेअर करा. आपण जर विगमी चॅनलची नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबत असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या पुढील सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.